सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, संत्रीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए सांगली, ऑप्शन बी नांदेड, ऑप्शन सी वाशिम, ऑप्शन डी नागपूर। तर हे जो उत्तर आहे, संत्र्याचा जिल्हा म्हणून नागपूर जिल्ह्याला ओळखले जाते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात पांढरे हत्ती पाहायला मिळते? आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी आहे चीन, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी थायलंड। तर याचं उत्तर आहे थायलंड देशात पांढरे हत्ती पाहायला मिळतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, भारतातील सर्वात मोठी सरकारी नोकरी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए BSF, ऑप्शन बी IPS, ऑप्शन सी IAS, ऑप्शन डी आर्मी। तर याचं उत्तर भारतातील सर्वात मोठी सरकारी नोकरी IAS ही नोकरी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, रानकोंबडी कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए म्यानमार, ऑप्शन बी क्युबा, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी भूतान। तर याचं उत्तर रानकोंबडी ही श्रीलंका देशाची राष्ट्रीय पक्षी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5, अन्नाची चव ओळखण्यासाठी कोणते आयोग काम करत असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दात, ऑप्शन बी नाक, ऑप्शन सी ओठ, ऑप्शन डी जीभ। याचं उत्तर येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर अन्नाची चव ओळखण्यासाठी जीभ आयोग काम करतो असतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, पाणीपुरीचा शोध कोणत्या देशात लागला? आपले पर्याय आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी आफ्रिका। तर याचं उत्तर पाणीपुरीचा शोध भारत देशात लागला, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, पंख्याचा शोध कोणत्या साली लागला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1880, ऑप्शन बी 1882, ऑप्शन सी 1888, ऑप्शन डी 1890। तर याचं उत्तर पंख्याचा शोध 1882 साली लागला, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, ससा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी सिंगापूर। जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर ससा हा सिंगापूर देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, सी कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि चॅनललाही आपल्या सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर पेप्सी ही अमेरिका देशाची कंपनी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, सर्वात जास्त झोपणारा जीव कोणता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए साप, ऑप्शन बी पाल, ऑप्शन सी कोला, ऑप्शन डी माकड। तर याचं उत्तर सर्वात जास्त झोपणारा जीव कोला जीव आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, ॲनाकोंडा सापाचे वजन किती असू शकते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 100 किलो, ऑप्शन बी 200 किलो, ऑप्शन सी 300 किलो, ऑप्शन डी 500 किलो। याचं उत्तर ॲनाकोंडा सापाचे वजन 300 किलो असते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे,
भारतात कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त सोने मिळते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी ओडिसा, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचं उत्तर भारतात केरळ राज्यात सर्वात स्वस्त सोने मिळते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. कोणते रोप कधीच घरामध्ये लावू नये? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी मिरची, ऑप्शन सी कापूस, ऑप्शन डी कडुलिंब. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याचं उत्तर आहे कापूस रोप कधीच घरात लावू नये. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे माठातील पाणी पिल्याने कोणती बिमारी बरी होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ब्लड प्रेशर, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी पोट साफ होणे, ऑप्शन डी किडनीची बिमारी. उत्तर आहे मठातील पाणी पिल्याने ब्लड प्रेशर बिमारी बरी होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे नारळाचे पाणी कोणता रोग कमी करते? तर आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी रक्तदाब, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी ब्लड प्रेशर. तर याचं उत्तर मला कमेंट्समध्ये सर्वांनी सांगा आणि तुमचे किती आन्सर्स बरोबर आले तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.